नमस्कार माझ्या तेजस्वी युवा साथींनो, तुमच्या समोर आज मी एका अशा पुस्तकावर आधारित प्रेरणादायी विचार मांडणार आहे ज्याने संपूर्ण जगातील कोट्यावधी लोकांच्या विचारसरणीत आमूलाग्र परिवर्तन घडविले आहे। हे पुस्तक केवळ एक आर्थिक मार्गदर्शक नाही, तर हे एक दृष्टिकोन बदलणारा प्रकाशदीप आहे। या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड। याचे लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी। तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का? फक्त पगारापुरतं मर्यादित राहायचं नसेल तर या व्हिडिओतील प्रत्येक शब्द तुमचं जीवन बदलू शकतो। चला सुरुवात करूया। दोन वडील, दोन विचारधारा। रॉबर्ट कियोसाकीच्या आयुष्यात दोन वडील होते। एक त्याचे जैविक वडील पुअर डॅड आणि दुसरे त्याच्या मित्राचे वडील रिच डॅड। दोघेही बुद्धिमान, शिकलेले आणि कष्टकरी होते, पण त्यांचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता। गरीब वडील म्हणत, पैसा म्हणजे मूळ प्रॉब्लेम, नोकरी कर आणि सुरक्षितता शोध। श्रीमंत वडील म्हणत, पैसा म्हणजे संधी, पैशासाठी काम करू नकोस, पैशाला तुझ्यासाठी काम करू दे। या दोन विचारांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता आणि याच फरकाने रॉबर्टला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले। 2. शाळा शिकवते मार्क मिळवायला, श्रीमंती शिकली जाते ती अनुभवातून। आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात आपण शिकतो परीक्षेत पास कसं व्हावं, नोकरी कशी मिळवावी, पण एक गोष्ट कोणीही शिकवत नाही, पैसा कसा कमवावा, कसा वाढवावा आणि कसा वापरावा। शाळा आपल्याला कर्मचारी बनवते, पण श्रीमंत लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात। त्यांना पगार कमी की जास्त यापेक्षा स्वतंत्र उत्पन्नाचा स्रोत तयार करणं महत्वाचं वाटतं। 3. श्रीमंत लोकांची गुप्त सूत्र। 1. ऍसेट आणि लायबिलिटी यातील फरक समजून घ्या। ऍसेट म्हणजे जे पैसे आणते, लायबिलिटी म्हणजे जे पैसे घालवते। श्रीमंत लोक ऍसेट वाढवतात, गरीब लोक लायबिलिटी वाढवतात आणि त्यालाच ऍसेट समजतात। 2. पे युअरसेल्फ फास्ट हा नियम पाळा। पहिल्यांदा स्वतःसाठी पैसे बाजूला काढा, मग उरलेल्यातून खर्च करा। उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत उभे करा। पैसे केवळ नोकरीतून नाही, तर गुंतवणूक, व्यवसाय, रिअल इस्टेट, डिजिटल माध्यमातून येऊ शकतात। भारतीय तरुणांची परिस्थिती। आपल्याकडे अनेक तरुण शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळवतात, मग कर्ज काढतात, घर, गाडी, लग्न आणि मग EMI भरत राहतात आयुष्यभर। त्यांना शिकवलं गेलेलं असतं पैसा वाईट असतो, धंदा जोखमीचा असतो, सुरक्षित राहा। पण तुम्ही जर फक्त सुरक्षित राहाल तर श्रीमंती तुमच्यापासून नेहमी दूरच राहील। त्यामुळे मानसिक गुलामीतून बाहेर पडा। जग बदललं आहे। 21व्या शतकात इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीमुळे संधींचा महासागर समोर उभा आहे, पण गरीब विचारसरणीने जगणारा तरुण म्हणत असतो, मी धंदा करू शकत नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, मी अपयशी ठरेन। पण श्रीमंत विचारसरणी असलेला तरुण म्हणतो, मी शिकलो की मला जमेल, मी सुरुवात तर करतो, मी जोखीम घ्यायला तयार आहे। तुमचा दृष्टिकोन ठरवतो की तुम्ही कर्जात बुडालेले आयुष्य जगाल की स्वातंत्र्य आणि संपत्तीने परिपूर्ण आयुष्य जगाल। सुरुवात कशी कराल? 1. आर्थिक पुस्तके वाचा, जसे रिच डॅड पुअर डॅड, थिंक अँड ग्रो रिच, द मिलेनियर नेक्स्ट डोअर ही काही महत्वाची पुस्तके असू शकतात। 2. खर्चावर नियंत्रण ठेवा, प्रत्येक महिन्याचे उत्पन्न व खर्च लिहून काढा। 3. गुंतवणूक सुरू करा, SIP, शेअर्स, रिअल इस्टेट, डिजिटल ऍसेट्स यात विचारपूर्वक गुंतवणूक करा। 4. नवीन कौशल्य शिका, ऑनलाईन कोर्सेस, मार्केटिंग, फ्रीलान्सिंग, डिजिटल डिझायनिंग इत्यादी कोर्सेस आजच्या काळाची गरज बनत आहेत, ते शिका। 5. कृती करा, कल्पना काहीच बदलत नाही, कृतीच बदल घडवते। भारतातल्या उदाहरणांमधून प्रेरणा घेऊया।
धीरूभाई अंबानी यांनी एका पेट्रोल पंपावर सुरुवात करून संपूर्ण जग जिंकलं हे आपल्या सर्वांना माहीत आहे. नवीन ऑनलाईन उद्योजक अनेक युवकांनी यूट्यूब, अमेझॉन, फ्रीलान्सिंग यामधून लाखो रुपये कमावले आहेत. ते आपण सतत ऐकतो आहोत, पाहत आहोत. डिजिटल क्रांती, फक्त मोबाईल फोनवरून एम्पायर तयार करणारे तरुण सध्या देशात नेहमी पाहायला मिळत आहेत. तुम्हाला सुद्धा हे शक्य आहे. यासाठी फक्त दृष्टिकोन आणि कृती लागते. अपयशाची भीती मनातून काढून टाका. फेल फास्ट, लर्न फास्टर. श्रीमंत लोक अपयशाला लाज मानत नाहीत, ते यातून शिकतात. गरीब लोक मात्र अपयशाची भीती बाळगून काही करतच नाहीत. कोणताही श्रीमंत माणूस पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेला नाही, पण तो शिकत राहिला, जिद्द ठेवली आणि पुन्हा उभा राहिला. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वप्नांची पूर्ती करणे, कोणाचे गुलाम नसणे, कुटुंबासाठी जगणे, समाजासाठी काहीतरी मोठं देणं आहे. हे सर्व शक्य आहे जर तुम्ही श्रीमंत होण्याचा निर्णय घेतला तर. प्रिय युवक बांधवांनो, आज तुम्ही रिच डॅड पुअर डॅड या विचारसरणीचा स्वीकार केला तर उद्या तुम्ही भारताचे रिच डॅड बनू शकता. तुमच्याकडे कौशल्य आहे, ताकद आहे, स्वप्न आहेत. आता गरज आहे ती आर्थिक शहाणपणाची आणि कृतीची. आजचा दिवस निवडा बदल घडविण्यासाठी. पुस्तके वाचा, ॲसेट उभे करा, उत्पन्नाचे स्रोत वाढवा, आर्थिक स्वातंत्र्य मिळवा. तुमच्या यशासाठी, भारताच्या भविष्यासाठी तुम्ही श्रीमंत व्हाच. धन्यवाद.